हॅलो एव्हरीवन, या व्हिडिओमध्ये आपण नर्वस सिस्टमविषयी ब्रीफली इंट्रोडक्शन घेणार आहोत. तर नर्वस सिस्टम ही एक कॉम्प्लेक्स नेटवर्क आहे आपल्या नर्व्सचा आणि स्पेशलाइज सेल्सचा एक असा स्ट्रक्चर आहे जो आपल्या बॉडीमध्ये वॉरियस टाईप्स ऑफ सिग्नल ट्रान्समिट करण्यासाठी एक क्रुशियल रोल प्ले करतो. Nervous system is a nothing but a complex and intricate network of specialized cells and a structure that play a crucial role in transmitting and processing information within a body. आपल्या बॉडीमध्ये ज्या काही वॉरियस टाईप्स ऑफ प्रोसेसेस होतात त्या सगळ्या प्रोसेसेस घडून आणण्यासाठी जो ऑर्डर दिली जाते ते आपल्या ब्रेनकडून आपल्या ऑर्गन्सपर्यंत ब्रेनकडून आपल्या बॉडी पार्ट्सपर्यंत जी ऑर्डर पोहोचवली जाते ती सगळी ऑर्डर पोहोचवण्याचं काम आपली नर्वस सिस्टम करते. नर्वस सिस्टमचा जो मेन पार्ट आहे ते म्हणजे आपले न्यूरॉन्स आहेत आणि न्यूरॉन्स हेच इलेक्ट्रिकल सिग्नल जनरेट करतात, इलेक्ट्रिकल इम्पल्स जनरेट करतात आणि या इलेक्ट्रिकल इम्पल्समधूनच आपल्या बॉडीच्या वॉरियस टाईप्स ऑफ ऑर्गन्सकडे आणि वॉरियस टाईप्स ऑफ पार्टकडे हे इम्पल्स पोहोचून एक ॲक्शन जनरेट होते. बरोबर. तर आता जर आपण बघितलं तर आपली नर्वस सिस्टम जी आहे ती बॉडीची एक कम्युनिकेटिंग सिस्टम आहे, कारण ती ब्रेन आणि बॉडीच्या पार्ट्सला कम्युनिकेट करण्याचं काम करते. फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं, आता हा माझा हात आहे, मला माझ्या हाताने चेंडू झेलकायचा आहे, तर सगळ्यात पहिला माझा जो मेंदू आहे, माझा जो ब्रेन आहे, तो ब्रेन माझ्या हातांना सिग्नल पोहोचवेल की हाताची ओंजळी बनव, जेणेकरून समोरून येणारा जो चेंडू आहे, समोरून येणारा जो बॉल आहे, तो बॉल आपण कॅच करू शकू. अशा प्रकारची ऑर्डर्स. इन केस मला जर पाणी प्यायचं आहे, मला तहान लागते, तर तहान लागल्याबरोबर माझ्या बॉडीची जी सिस्टम आहे, ऑर्गन्स जे आहेत ते ब्रेनला सिग्नल पोहोचवणार, ब्रेन हाताला सिग्नल पोहोचवणार, हाताने आपण पाण्याचा ग्लास उचलणार आणि पाणी पिणार. ही सगळी थ्रूआउट जी प्रोसेस आहे ही प्रोसेस आपली नर्वस सिस्टमच्या अंडर होते. पण नर्वस सिस्टमच्या अंडर कशी होते, तर नर्वस सिस्टममध्ये न्यूरॉन्स आहेत. न्यूरॉन्स आपला ॲक्शन पोटेन्शियल जनरेट करून इलेक्ट्रिकल इम्पल्सच्या द्वारे हे जे मेसेजिंग सिस्टम आहे ही कॅरी करतात. सेकंड पॉईंट जर बघितला तर अलोविंग डिफरंट पार्ट्स ऑफ द बॉडी टू इंटरॅक्ट अँड रिस्पॉन्ड टू द बोथ इंटरनल अँड एक्सटर्नल स्टिम्युलाई. मग आपल्या बॉडीच्या आतल्या काही प्रोसेस असोत किंवा बॉडीच्या बाहेरच्या प्रोसेस असो, दोन्ही एक्सटर्नल आणि इंटरनल स्टिम्युलाईला वर्क करण्यासाठी आणि रिस्पॉन्ड देण्यासाठी नर्वस सिस्टम जी आहे ती वर्क करत असते. द नर्वस सिस्टम ऑपरेट्स थ्रू द ट्रान्समिशन ऑफ इलेक्ट्रिकल इम्पल्स बाय न्यूरॉन. जसं मी आताच सांगितलं, न्यूरॉन्स हे आपल्या बॉडीमध्ये असतात. हे न्यूरॉन्स इलेक्ट्रिकल सिग्नल किंवा इलेक्ट्रिकल इम्पल्स जे ते जनरेट करतात, ॲक्शन पोटेन्शियल जनरेट करतात आणि त्याद्वारे आपल्या बॉडीच्या ऑर्गन्सपर्यंत, बॉडीच्या पार्ट्सपर्यंत जे सिग्नल्स आहेत ते सिग्नल कॅरी केले जातात. बेसिकली जर आपण नर्वस सिस्टम बघितलं तर नर्वस सिस्टममध्ये आपला ब्रेन, स्पायनल कॉर्ड आणि नर्व्ज हे 3 मेन पार्ट आहेत. या 3 मेन पार्टने आपली नर्वस सिस्टम फॉर्म होते. ब्रेन हा आपल्या बॉडीचा सेंट्रल प्रोसेसिंग युनिट आहे. सगळ्या ॲक्टिव्हिटीज आपल्या बॉडीचा कमांड सेंटर आहे, ब्रेनमध्ये होत असतं. स्पायनल कॉर्ड जो आहे हा स्पायनल कॉर्ड सिग्नल ट्रान्समिट करण्यासाठी पाथ आहे आणि नर्व्ज जे आहे ते नर्व सिग्नल प्रत्येक ऑर्गन्सपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात, ह्या ज्या नर्व्ज आहेत. म्हणून हा एक आपण कॉम्प्लेक्स नेटवर्क म्हणतो या सगळ्या नर्व्सच्या स्ट्रक्चरमुळे. जर नेक्स्ट स्लाईडला आपण पाहिला तर आपण प्रिव्हियसली जसं मी म्हणालो की न्यूरॉन्स जो आहे हा बॉडीचा किंवा आपल्या नर्वस सिस्टमचा एक बेसिक युनिट आहे. तर कशा प्रकारे हा बेसिक युनिट आहे, तर न्यूरॉन्स जो आहे हा न्यूरॉन्स वॉरियस टाईप्स ऑफ सिग्नल्स जे ते सिग्नल्स पोहोचवण्यासाठी वर्क करत असतो आणि न्यूरॉन्समुळेच आपली सगळी ही जी प्रोसिजर आहे ही प्रोसिजर होत असते. जर आता आपण पुढे बघितलं तर हा बेसिक स्ट्रक्चर आहे आपल्या न्यूरॉन्सचा. या न्यूरॉन्समध्ये डेंड्राइट्स आहेत, न्यूक्लियस आहे, सेल बॉडी आहे आणि वॉरियस टाईप्स ऑफ फंक्शन्स आपल्याला याच्यामध्ये दिसून येतात. आता हा जर आपण न्यूरॉन्स बघितला तर न्यूरॉनचा सगळ्यात पहिला स्ट्रक्चर आहे तो म्हणजे हा आतमधला सेल बॉडी. सेल बॉडी काय करते, तर सेल बॉडीमध्ये न्यूक्लियस असतं आणि मोस्ट ऑफ सेल ऑर्गेनल्स असतात आणि सेल बॉडी जी आहे ती एक इफिशियंट, एक क्रुशियल रोल प्ले करते मेटाबॉलिकल प्रोसेसेसमध्ये, ज्याच्यामुळे न्यूरॉन सर्वायवल होतं. जसं मी सांगितलं की याच्यामध्ये सेल बॉडीमध्ये काय असतात, ऑर्गेनल्स असतात. ऑर्गेनल्स म्हणजेच काय, तर मायटोकॉन्ड्रिया आली. मायटोकॉन्ड्रिया हा एनर्जी हाऊस आहे
पॉवर हाऊस आहे एनर्जीचा. त्याच्यामुळे ऑर्गनल्समुळे या पूर्ण मायटोकॉन्ड्रियामुळे संपूर्ण न्यूरॉनमध्ये एनर्जी जनरेट होत राहते आणि त्यामुळे न्यूरॉन जो आहे हा लाईव्ह राहतो, न्यूरॉन जो आहे हा सर्वाईव्ह करू शकतो. सेकंड पार्ट जर आपण बघितला तर हा पार्ट जो आहे न्यूरॉनचा हा आहे डेंड्राइट. तर डेंड्राइट काय करतं, डेंड्राइट हा ब्रांच एक्सटेन्शन आहे जो सेल बॉडीला एक्सटेंड करतं वॉरियस पार्ट्समध्ये. डेंड्राइट्स काय करतं, तर डेंड्राइट्स इनकमिंग सिग्नल रिसीव्ह करतं दुसऱ्या न्यूरॉन्सकडून किंवा सेन्सरी रिसेप्टर करून आणि त्यांना ट्रान्समिट करतं सेल बॉडीकडे, बरोबर. तर डेंड्राइट काय करतं, डेंड्राइट रिसीव्ह सिग्नल्स बाय अनादर न्यूरॉन्स, दुसऱ्या न्यूरॉन्सकडून घेतो आणि त्यांना सेल बॉडीकडे ट्रान्समिट करतो कोण, डेंड्राइट्स. नंतर जर स्ट्रक्चर बघितला, हा स्ट्रक्चर आहे ॲक्झॉन. ॲक्झॉन हा लॉंग असतो, स्लेंडर असतो आणि ॲक्झॉन जो आहे हा ॲक्झॉन इलेक्ट्रिकल इम्पल्स कॅरी करतो. ॲक्झॉनमध्ये काय असतं, त्या ॲक्झॉनमध्ये इलेक्ट्रिकल इम्पल्सेस असतात. हे इलेक्ट्रिकल इम्पल्सेस अवे फ्रॉम द सेल बॉडी अँड टुवर्ड द न्यूरॉन, मसल्स आणि ग्लँडपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. आणि जर सेकंड टाईम जर पुढचा पार्ट जो बघितला तर तो आहे आपला ॲक्झॉन टर्मिनल म्हणजे सिनॅप्टिक टर्मिनल. सिनॅप्टिक टर्मिनल जर हे जे बघितले हे आपण सिनॅप्टिक टर्मिनल्स आहे. ते सिनॅप्टिक टर्मिनल हा ॲक्झॉनचा एंड आहे. हा ॲक्झॉनचं एंड काय करतं, तर स्मॉल स्ट्रक्चर असतं ॲक्झॉन टर्मिनल किंवा सिनॅप्टिक टर्मिनल आपण त्यांना म्हणतो यालाच. यांचं काम काय असतं मेन, तर हे काय करतं, हे टर्मिनल आहे सिनॅप्सिसचं आणि हे स्पेशलाइज जंक्शन आहे जिथे जे न्यूरॉन्स आणि टार्गेट सेल्समधला एक स्पेशलाइज जंक्शन्स आहे. सो बेसिकली हा स्ट्रक्चर आहे आपला न्यूरॉन्सचा. नंतर जर आपण बघितली तर आपली नर्वस सिस्टम जी आहे ती दोन पार्ट्समध्ये डिवाईड आहे. वन इज अ सेंट्रल नर्वस सिस्टम अँड अनादर इज अ पेरिफरल नर्वस सिस्टम. फर्स्ट ऑफ ऑल वी आर डिस्कसिंग अबाउट दी सेंट्रल नर्वस सिस्टम. आपल्याला माहिती आहे की आपली सेंट्रल नर्वस सिस्टम जी आहे ती सेंट्रल नर्वस सिस्टम ब्रेन प्लस स्पायनल कॉर्डने बनलेली आहे. सो सेंट्रल नर्वस सिस्टम ही ब्रेन आणि स्पायनल कॉर्डने बनलेली आहे. सेंट्रल नर्वस सिस्टमचा मेन फंक्शन काय आहे, तर सेंट्रल नर्वस सिस्टम इज अ प्रायमरी कंट्रोल सेंटर ऑफ द बॉडी अँड इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द प्रोसेसिंग सेन्सरी इन्फॉर्मेशन. सेंट्रल नर्वस सिस्टममध्ये ब्रेन येतो आणि ब्रेन माहिती आहे आपल्याला आपल्या बॉडीचा कमांड सेंटर आहे. त्याच्यामुळे हा ब्रेन जो आहे हा सेंट्रल नर्वस सिस्टम जी आहे ही प्रायमरी कंट्रोल सेंटर सिस्टम आहे आपल्या बॉडीची आणि सेन्सरी इन्फॉर्मेशन प्रोसेस करण्यासाठी ही सेंट्रल नर्वस सिस्टम वर्क करत असते. सेन्सरी इन्फॉर्मेशनच नाही, सेन्सरी इन्फॉर्मेशन म्हणजेच काय, आपण एखाद्या वस्तूला टच केलं मग ती हॉट आहे की कोल्ड आहे, एखादी गोष्ट टोचली गेली आपल्या स्किनवर तर तिथं आपल्याला सेन्स मिळतो. मोटार फंक्शन असू दे, आपल्या बॉडीची मुवमेंट असू दे, मग रेग्युलेशन वॉरियस फिजिओलॉजिकल प्रोसिजर म्हणजे त्याच्यामध्ये मग आपला ब्रिथिंग येणार, एक्सक्रिशन, युरिनेशन, रिप्रोडक्शन या सगळ्या फिजिओलॉजिकल प्रोसिजर आहेत. म्हणजे सेन्सेशन असू दे, मग मोटार बिहेवियर असू दे, मग वॉरियस टाईप ऑफ फिजिओलॉजिकल प्रोसिजर असू दे, या सगळ्या CNSच्या अंडर वर्क करतात. द ब्रेन इज इन्व्हॉल्व इन अ हायर लेवल ऑफ फंक्शन सच एज थिंकिंग, रिझनिंग, मेमरी अँड इमोशन. जसं आपण प्रिव्हियसली म्हटलेलं आहे की ब्रेन हा एक मेन पार्ट आहे आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टीमचा. तो हा जो ब्रेनच आहे हा थिंकिंग, रिझनिंग, मेमरी अँड इमोशन या वॉरियस टाईप्स ऑफ प्रोसिजरमध्ये वर्क करत असतं. स्पायनल कॉर्ड जो आहे, स्पायनल कॉर्ड फॅसिलिटेट द ट्रान्समिशन ऑफ सिग्नल बिटवीन ब्रेन अँड पेरिफरल नर्वस सिस्टम. पेरिफरल नर्वस सिस्टम म्हणजेच PNS, हिच्याविषयी आपण पुढच्या स्लाइड्समध्ये डिस्कस करणारच आहोत. पण ब्रेन आणि पेरिफरल नर्वस सिस्टम या दोघांच्या मध्ये सिग्नल ट्रान्समिट करण्यासाठी स्पायनल कॉर्ड जो आहे हा मेन वर्क करत असतो. नाव वी आर डिस्कस अबाउट दी पेरिफरल नर्वस सिस्टम. पेरिफरल नर्वस सिस्टम काय आहे, तर पेरिफरल नर्वस सिस्टम म्हणजे आपण आपल्या बॉडीमध्ये जेवढ्या काही नर्व्स आहेत त्या नर्व्स सगळ्या पेरिफरल नर्वस सिस्टममध्ये येतात. जसं आपण सेंट्रल नर्वस सिस्टममध्ये एक पॉईंट बघितला की सेंट्रल नर्वस सिस्टममधला स्पायनल कॉर्ड जो आहे हा स्पायनल कॉर्ड PNS आणि ब्रेन या दोघांमधला एक दुवा काम करतो, दोघांमधला ब्रिज म्हणून काम करतो. तर दिस वन इज अ स्पायनल कॉर्ड आणि दिस वन इज अ ब्रेन आणि ह्या सगळ्या नर्व्स निघाल्या आहेत. ब्रेन्समधून सिग्नल नर्व्समध्ये, स्पायनल कॉर्डमधून नर्व्समध्ये आणि नर्व्स शेवटी आपल्या बॉडीपर्यंत, बॉडीच्या प्रत्येक पार्ट्सपर्यंत सिग्नल पोहोचवण्याचं काम नर्व्स करत असतात. आणि हा नर्व्सचा जो पूर्ण नेटवर्क आहे हा नेटवर्क पेरिफरल नर्वस सिस्टम म्हणून ओळखला जातो. द PNS इन्क्लूड ऑल द नर्व सेल्स अँड स्ट्रक्चर आउटसाइड द CNS. जसं आपण प्रिव्हियसली बोललोच की CNSच्या शिवाय दुसरा जो आउटसाईड सगळं नर्वचं स्ट्रक्चर हा PNSच्या अंडर येतं. इट ॲक्ट द कम्युनिकेटिंग ब्रिज बिटवीन द CNS अँड द रेस्ट ऑफ द बॉडी. CNS आणि रेस्ट ऑफ द बॉडीमध्ये कम्युनिकेटिंग ब्रिज म्हणून आपला PNS जो आहे हा PNS वर्क करत असतो. सो बेसिकली CNS, PNS अँड दिस इज अ बेसिक स्ट्रक्चर ऑफ द नर्वस सिस्टम. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण
ब्रीफली नर्वस सिस्टमचे जे पार्ट्स आहेत, सेंट्रल नर्वस सिस्टम आणि पेरिफरल नर्वस सिस्टम. पेरिफरल नर्वस सिस्टमच्या अजून एक्सपांडेड डिव्हिजन्स आहेत ज्या खूप इम्पॉर्टंट आहेत. त्या सगळ्या डिव्हिजनविषयी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहूयात. थँक्यू.